राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। पाथर्डीत पश्चिम बंगालचा बोगस डॉक्टर जेरबंद। आरोग्य विभागाच्या छाप्यात मुद्देमालासह मुन्नाभाई अटक। कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी, परवाना किंवा वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव नसताना नागरिकांच्या जीवाशी खेळ करत बेकायदा उपचार करणाऱ्या एका बोगस डॉक्टरचा पाथर्डीत पर्दाफाश झाला। आरोग्य विभाग आणि पाथर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीला मुद्देमालासह ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। गौरव गोवचंद्र विश्वास, वय वर्ष 45, मूळ राहणार बहिरगा सिंग, तालुका प्रतापगड, जिल्हा लोंगिया, राज्य पश्चिम बंगाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। मोहरी परिसरात हा आरोपी कोणताही वैद्यकीय परवाना नसताना स्वतःला डॉक्टर म्हणून सांगत नागरिकांवर उपचार करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचांसह संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला। छाप्यादरम्यान आरोपी ज्या खोलीत रुग्णांवर उपचार करत होता त्या ठिकाणची सखोल झडती घेण्यात आली। यावेळी त्याच्याकडून सर्जिकल ग्लोव्हजचे बॉक्स, पोव्हिडोन आयोडीनची बाटली, कॉटन, थुजा OCCI कंपनीचे डाय सोल्युशन लिक्विड, वॅसलिन जेली, सर्जिकल टेप तसेच प्लास्टिकच्या बरणीत ठेवलेला पिवळसर रंगाचा मलम असा एकूण 1988 रुपये किमतीचा वैद्यकीय साहित्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर सर्व साहित्य पंचांसमक्ष जागेचे सीलबंद करण्यात आले। विशेष म्हणजे आरोपीकडे कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी, नोंदणी प्रमाणपत्र किंवा उपचार करण्याचा कायदेशीर परवाना आढळून आला नाही। तरीही तो नागरिकांवर उपचार करत असल्याचं उघड झाल्याने आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली। लोकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। आज दिनांक 7 मे 2026 रोजी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी या नात्याने मी बोगस वैद्यकीय व्यावसायिक नामे गौरव गोवचंद्र विश्वास हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करताना आढळले। तर त्यांच्यावरही आपण पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत। येथून पुढेही असे कोणी आपल्या परिसरात जर बोगस वैद्यकीय व्यवसाय करत असेल आणि जनतेचा जीव जर धोक्यात घालत असतील तर जनतेने आम्हाला कळवावे। त्यांचे नाव गोपनीय राखले जाईल आणि अशा कारवाया इथून पुढं नियमित केल्या जातील। त्याच्याजवळ काही औषधं सापडली, आयोडीन, नंतर काही सोल्युशन्स, ग्लोव्ज, कॉटन आणि काही केमिकल सापडले। ते आपण जप्ती करून सील करून पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे पुढील तपासासाठी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।